नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता निलेश सोताराम कापकर, आलेगाव। आम्ही आलेगाव परिसरातील शेतकरी इथं सावरगाव या धरणातील पाणी सोडण्याच्या विषयासंदर्भात बसलेलो आहोत। इथं सावरगावमध्ये शेतकरी आहेत सध्या बसलेले, यांच्या सावरगाव धरणातील पाणी सोडलेलं नाही, कारण की तिथं कॅनॉलचं यांनी उन्हाळ्यामध्ये जे कॅनॉलचं काम करायला पाहिजे होतं त्यांनी ते कामच केलेलं नाही पावसाळ्यापूर्वी। आता कॅनॉल नादुरुस्त असल्यामुळे धरणातून पाणी सोडलेलं नाही। धरणातून पाणी सोडलेलं नसल्यामुळे गव्हाला आणि हरभरा या पिकाला पाणी कमी पडत आहे, त्यामुळे यांचे पिकं जे आहेत ते सुकून जात आहेत। याला सर्वस्वी या जलसंधारण विभागाचा, लघु पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार आहे। शेतीच्या या उन्हाळ्यामध्ये आता गहू, हरभरा, भुईमूग, कांदा हे पिकं पेरण्याचा टाइम आहे, शेतातले पिकं बहरण्याचा टाइम आहे। यावेळेस इथं म्हणतात मुख्य अधिकारीच हजर नाही, त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज आहे मूर्तिजापूरचा। तेच गैरहजर असल्यामुळे उद्या येऊ परवा येऊ कुठलं लेखी पत्र नाही। आम्ही यांच्या कार्यालयाला लेखी पत्र देतो, त्यांच्याकडनं आम्हाला ओशी भेटली फक्त, परंतु थातूर मातूर ती ओशी असून फायदा नाही ना। त्यांनी इथं शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे ना की आम्ही आज येतो की उद्या येतो। मला सांगा, आज आपल्याला जर गहू हरभऱ्याला जर पाणी नाही मिळालं तर आपलं पीक टिकणार आहे का? आपला जीवन प्रपंच कशाच्या माथा आहे? शेतीच्या माथा आहे ना। मग याला जबाबदार या प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे। जोपर्यंत इथले अधिकारी येणार नाहीत, आपलं म्हणणं ऐकून घेणार नाही, तोपर्यंत आपण उठणार आहोत का इथून? आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहोत, कुठले काही आतंकवादी नाही आहोत। आम्ही या कार्यालयात बसून राहणार जोपर्यंत या कार्यालयाचे मुख्य अधिकारी येथे येतील नाहीत, आमच्या निवेदनाची कॉपी घेणार।